Welcome student. In last video we defined the refraction of light. We say light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. What is the experimental evidence for this? That is refraction of light through glass slab. 10th प्रॅक्टिकल मध्ये हा महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे. नीट बघा. एक्सपेरिमेंट इज रिलेटेड टू ऍक्टिव्हिटी नंबर 3 इन युअर बुक. आता याच्यामध्ये काय आहे, केप ए ग्लास स्लॅब ऑन ब्लँक पेपर. आता हा ग्लास स्लॅब आहे जो तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघाल. एका कागदावर ठेवायचा. आता we have to fix this page and draw its outline PQRS. Take a pencil and draw a boundary and name the vertices as PQRS. So this is the outline of our slab. Draw an inclined straight line on side PQ. आता इथे बघा, ही PQ साइड आहे पेन्सिलच्या साह्याने. So here we have this line on the side PQ. So that it intersect PQ at N. हा जो N आहे इथं intersect करेल. Insert two pins vertically at 2 points A and B along the line. हा जो लाईन आहे इथं A या ठिकाणी एक पिन आणि बी या ठिकाणी एक पिन उभ्या टाचणी ज्याला म्हणतो. We have to insert here. Now look at the pins A and B from the opposite side of slab. A and B आहे, opposite side ही होईल SR. We have to look from here and insert pins C and D vertically. या साइडनं दोन पिन C आणि D या इन्सर्ट करायच्या. So that the images of A and B are in the line with C and D. आता इथं बघा, तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे हा या मुद्द्यावर पूर्ण अवलंबून आहे. तुम्ही जेव्हा पिन CD लावता तेव्हा आतमध्ये बघायचं, त्याच्या इमेजेस दिसतात आणि ह्या CD त्याच्या लाईनमध्ये लावायच्या, या ABच्या म्हणजे ॲक्च्युअल पिनच्या लाईनमध्ये नाही लावायचे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. नाव रिमूव्ह द क्लिप अँड द पिन्स. आता ह्या ज्या क्लिप्स आहे आणि पिन्स आहेत ABCD ह्या रिमूव्ह करून टाका. अँड ड्रॉ ए स्ट्रेट लाईन गोइंग थ्रू CD. आता CD मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढू. सो दॅट इट इंटरसेक्ट SR at M. M मध्ये ती इंटरसेक्ट करेल. नाउ जॉइन M and N. जस्ट ऑब्झर्व द इन्सिडेंट रे AN. आता याला बघा. अँड इमर्जंट रे MD. आता इथं लक्षात ठेवा MD and AN. याच्यावर पूर्ण फोकस करू. आता द फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑकर ॲट N. बघा इथं बेंड झाल्याचं दिसतं आणि सेकंड Mच्या ठिकाणी झालेलं दिसतं. नाउ टेक इंटरेस्ट ॲट N. When light enters the glass slab, म्हणजे N या ठिकाणी द सेकंड रिफ्लेक्शन ऑकर ॲट M. बघा Mच्या ठिकाणी. आता इथं बेंड झालेला दिसतो. When light enters air through glass, म्हणजे ग्लासमधून एअरमध्ये जाईल. फॉर द फर्स्ट रिफ्रॅक्शन the angle of incident is I. आता बघा हा नॉर्मल आणि हा इन्सिडेंट रे याच्यामधला अँगल I. While for the second it is I1.
म्हणजे एम या ठिकाणी असणारा इन्सिडंट हा होईल लाल, इथं I1 होईल. दी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ॲट एन इज आर. तर हा जो लाल रे आहे आणि नॉर्मल आहे याच्यामधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा आर होईल. इथं आर, छोटा आर. नोट दॅट I1 इज इक्वल टू आर. आता इथं बघा 9th मध्ये आपण शिकलेलं आहे, ह्या ज्या दोन लाईन्स आहे या पॅरलल आहे. ॲक्च्युअली दे आर द नॉर्मल, एन आणि एम ठिकाणी नॉर्मल आहेत. इथं थोडं समजून घेऊ की हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स या पॅरलल असतात आणि या पॅरलल साईडला हे दोन लाईन परपेंडिक्युलर आहे. आणि असं जर असतील तर ह्या दोन परपेंडिक्युलर लाईन ह्या कशा असतात, पॅरलल असतात. सो लाईन्स आर पॅरलल. नाव इन 9th वी स्टडी द अल्टरनेट अँगल थेरम. हे जे आहेत दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत. द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सफर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. है ना, लाईन्स पॅरलल आहे, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. सो I1 इज आर. सो रिमेंबर दिस. In the second refraction, the angle of refraction is E. इथं हा जो आहे हा E आहे, which is equal to I. आता E आणि I हे इक्वल आहे. What is the reason? This is a pair of alternate exterior angle. या नवीन 9वीच्या याच्यामध्ये आपण बघितलं आहे, पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. आणि हे लाईन्स पॅरलल आहे म्हणून I आणि E हे इक्वल मेजरचे आहेत. ऑन बोथ पॅरलल साइड PQ अँड RS ऑफ द ग्लास स्लॅब, PQ आणि RS. आता थोडं या फिगरकडे कॉन्सन्ट्रेट करा. ॲक्च्युअली दिस इज अ इन्सिडेंट रे. याला जर वाढवला तर ही झाली डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे. आता हा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि याची डायरेक्शन ही झाली. तर आता समजा हा अँगल ऑफ इन्सिडेंट हा 60चा झाला आणि आपण तो ॲक्च्युअली मोजला, आर हा 25चा झाला. दिस इज द ॲक्च्युअल एक्झाम्पल वी टेक. आता यानंतरचे जे कॅल्क्युलेशन आहे जॉमेट्रिकली आपण समजून घेऊ. बघा, हा अल्टरनेट अँगल आहे, हा जर 25 असेल, हा 25चा असेल. ठीक आहे. आता हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत, हे 60-60चा राहील. आता हा शिफ्ट 35चा का दाखवला आपण डायरेक्शनमध्ये शिफ्ट. तर बघा, ह्या 60चा आहे म्हणून पूर्ण 60चा राहील, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि त्याच्यातून जर 25 काढले तर हा 35चा झाला. त्याचप्रमाणे हा सुद्धा 35चा अँगल. बरोबर आहे. आता इथं काय दिसतं, तर आपल्याला दिसतं की द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट रे इज इक्वल. म्हणजे चेंज जी झाली आहे 35 झाली, ही 35 झाली, म्हणजे ती सारखी आहे. दॅट इज इक्वल बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हा इकडे वळला आणि हा इकडे वळला, तर अपोजिट आहे. Thus the light ray MD emerging from the glass slab, हा जो MD दिसतो आहे सेकंड रिफ्रॅक्शनच्या वेळचा MD, हा इथं MD दिसतो आहे, इज पॅरलल टू द इन्सिडेंट रे AN. आता त्यांची डायरेक्शन जी आहे ते शिफ्ट सारखी झाली, त्याच्यामुळं ते दोन्हीही पॅरलल राहिले. बट द इमर्जंट रे इज समवॉट डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू द इन्सिडेंट रे. म्हणजे जे मी सांगितलं की हा जो लेफ्टकडे शिफ्ट झालेला आहे. तर दीज आर द ऑब्झर्वेशन. यूज युअर ब्रेन पॉवर. विल light travel through a glass slab with the same velocity as it travel in a air. आता साधी गोष्ट आहे, इथं काही डोकं फार लावू नका. गर्दीच्या रस्त्यानं आणि विरान रस्त्यानं
आपण पटपट चालू कुठून शकू, जो मोकळा आहे एअरमध्ये. म्हणजे इथं आन्सर काय राहील, नो. आता याचं कारण काय राहिलं, बिकॉज लाईट चेंजेस स्पीड ॲज इट पास फ्रॉम वन सबस्टन्सेस टू अनादर. म्हणजे याचं उत्तर झालं नो. तर याचं कारण बघा, हा जो ग्लास लॅब आहे, या ग्लास लॅबमध्ये स्पीड ऑफ लाईट ही जवळपास 1,97,000 किलोमीटर पर सेकंद एवढी दाखवलेली आहे. ओके. आणि तीच स्पीड ऑफ लाईट इन एअर दाखवलेली आहे, दॅट इज ॲट अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. अर्थातच ही जास्त आहे ना. म्हणजे याचं उत्तर काय, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड इथं एका रेषेत असल्यामुळे सारखंच, दॅट इज नॉट सेम, दॅट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम. एअर फर्स्ट अँड स्पीडअप म्हणजे तो इथपर्यंत ज्या स्पीडनं आला ती स्पीड इथं बदलते आणि तिथून ती वाढते, त्याच्यामुळं स्पीड ही कमी जास्त आहे. वेन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट will the velocity of light be same in all medium? Answer बघून घेऊ आपण तेच. Speed of light in different medium, different in different media. बघा, लाईट ट्रॅव्हल द फास्ट इन व्हॅक्यूम, जिथं काहीच नाही आहे तिथं सगळ्यात जास्त राहील, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. In air the speed of light in air is 3 lakh किलोमीटर पर सेकंद. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर याच्या जवळच आहे, हे सारखेच आहे, दोन्ही आकडे सारखेच आहे, परंतु एअरमध्ये थोडीशी कमी असेल, थोडी किंचित. आणि इट रिड्युसेस कन्सिडरेबली इन ग्लास अँड वॉटर. आता हे डेन्स असल्यामुळं इथं स्पीड थोडीशी कमी होईल. स्पीड ऑफ लाईट इन वॉटर अजून ती रिलायबल आकडा दिलेला आहे, 2 लाख किलोमीटर पर सेकंड, दॅट इज 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता बिकॉज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडियम, द डायरेक्शन ऑफ लाईट रे चेंजेस वेन इट पास फ्रॉम वन मीडियम टू अनदर. दिस इज द रिझन वाय देर इज अ बेंडिंग. तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग बघू.